राम राम रामकृष्ण हरी. कसे तुम्ही सगळे? आम्ही सगळे व्यवस्थितच आहोत. आणि तुम्ही काल बघितला असेल त्या आजींचा व्हिडिओ. खरंच त्या आजीची खूप एक वेगळीच बाबा कहाणी होती. ती आजी आहे ना सगळ्या सोसायटीवाल्यांना बघत होती आणि तिला वाटायचं त्या सोसायटीमध्ये मुलगा येईल परत. आणि 1 वर्ष झाला आजीचा मुलगा बेपत्ता झाला आहे आणि तेवढा एकटाच मुलगा होता त्या आजीला. आणि खूप रडली ती आजी. मग मला पण खूप रडायला आला आजीबरोबर. तुम्हाला तर माहीत आहे लगेच मला दुःख. एकतर नवरा पण नाही आहे, एकतर नातेवाईक पण नाही आहेत, एकतर एकुलता एक मुलगा तो पण निघून गेला. आपल्याला येतो म्हणून सांगून वर्षभर झालं. सूननं आपल्याला गावाला पाठवलं, जावा तुम्ही तुमच्या पाहुण्यांकडे 2 दिवस राहायला म्हणून. मग आजी 2 महिने गावाकडे राहिल्या. त्यांनी पाठवलं की जावा तुमच्या सुनेकडं म्हणून. तवर सून भाड्याचं घर खाली करून कुलूप लावून बेपत्ता झाली. कुठं जायचं तेवढ्या त्या वृद्ध आजीनं. म्हातारेपणात किती माणसाला त्रास असतो. सुटकेस पिशवी रस्त्यावर कुठं बसणार ना आजी. ती बीपीचा त्रास. तर त्या शेजारच्यांनी, ते गुजराती होते, त्यांनी तिथं आधार दिला. ती आजी तिथं राहिली आणि दोन महिन्याच्या जवळजवळ राहिली. पण ते तर कसं ठेवून घेणार ना. मग तिथून पुन्हा मग मला फोन केला, माझे व्हिडिओ बघून गेले. मला खूपच हे वाटत होतं त्या आजीकडे बघून. खूप रडायला येत होतं मला. पण स्वतःला आवरलं आणि आजीची काही असू म्हटलं सोय करायची म्हणजे करायचीच आपण. इतका आनंद झाला ना त्या आजीला, खूप आनंद झाला होता. आणि त्या आजी नरेंद्र स्वामींच्या खूप मोठ्या भक्त आहेत आणि माझे गुरु पण आहेत माऊली. तर ते असं म्हणायचे, मग माऊली कुठं तर माझी सोय करा ना, बघा ना माझ्यासाठी, कुणाला तर पाठवा ना. तर खरंच आमचे गुरु म्हणजे नरेंद्र माऊली म्हणतात, ज्याचं कोणी नाही त्याच्यासाठी उभे राहावा, तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा, नेहमी एकमेकाची मदत करा, कुणावरही अन्याय अत्याचार करू नका. हे माऊलींचे विचार आहेत आणि माऊलींच्या विचारावरच मी काम करते आज 8 वर्ष झालं. तर मला त्या आईसाठी माऊलींनीच पाठवलं, बुद्धी दिली. तर खूप रडलो आम्ही दोघी पण, आजी पण आणि मी पण. तर तुम्हाला माहिती आहे मला लय रडायला येत होतं त्या आजीकडे बघून. पण जेव्हा त्या आजी त्या आश्रमात गेली ना तेव्हा खूप आनंद झाला मला. आणि मी नेहमी त्या आश्रमात जात राहते. माझ्यापासून 10-12 किलोमीटरवरच आश्रम आहे. तिथं जाऊन भेट देते. मला जे जमेल तितकी मदत पण करते मी त्यांना. आणि आज तिथं पण सांभाळत आहेत. आपलं पण लवकरच होईल, जेणेकरून तिथं लिफ्ट वगैरे होईल आणि सगळं काही आजी लोकांसाठी मी करेल. माझ्याचकडं आजी लोक घेऊन येईल. आणि सध्या तर ते पण चांगलं काम करत आहेत. आणि वत्सला आजीचं म्हणायला गेलं तर वत्सला आजीला जायचं असेल तर जावं म्हटलं, राहायचं असेल तर राहावा. मी कधीच म्हणत नाही की इथून जावा, पण त्यांचे नातेवाईक वगैरे आल्यावर तर म्हणावंच लागतं ना आपल्याला, जावं वत्सला आजी, मुलगी चल म्हणते तर. पण ते नाही जात. ते नातेवाईक जर कधी आले ना कोणी, जवळ पण जात नाहीत. मला म्हणावं लागतं त्यांच्या जवळ जावा की म्हणून. लांब लांब जातात, खूप घाबरतात, काय माहीत नाही मला. पण आहेत सगळे आजी लोक चांगले आहेत. आणि आपल्या हातून परत एक कार्य चांगलं झालं, हे कुठंतरी मनाला समाधान वाटतं. रामकृष्ण हरी वैशू. राम राम रामकृष्ण हरी. काय चाललंय माय? स्वयंपाक? हो स्वयंपाक. स्वयंपाक चाललेला आहे. आणि आज सकाळी भाजीपाला आला होता आहे ना वैशू? हो काल नाही आला, काल संध्याकाळी उशीर झाला होता. सकाळी सकाळी मस्त भाजीपाला आलाय. छान. मस्त फ्लॉवर आहेत, कोबी आहे, ताजी ताजी काकडी आहे, गवार, भेंडी. बाहेर खूप कोथिंबीरच्या गड्डा पण. अरे बापरे, छान. आणि हा पसारा काही इकडं राहतोय. 2 फ्रीज लावले तर, हा इथे एक फ्रीज आहे, बाहेर एक आहे, तरी इथं छोटा मोठा पसारा राहतो म्हणजे राहतो. सकाळी सकाळी झालं. असू दे, काय नाही, काय नाही हरकत. दूध नाही ह्याच्यामध्ये, दूध वतायचंय. डुगू महाराज काय बोललं की लगेच भूकच लागलेली दाखवायची आहे का? जांभळ्या देऊन दुसरं काही बोलायचं नाहीये. फक्त पोटपूजा पाहिजे आहे का नाही? ही पोटपूजा पाहिजे. सगळ्यांना भूक लागलेली असते. बास आता कळलं. तर किळी आणून ठेवलेली इकडं. काल पाहुणे भेटायला आले होते, त्यांनी किळी आणली होती भरपूर अशी. तर मग म्हटलं आता सकाळी झाला चहा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे, तर मग म्हटलं किळी द्यावी. तर ही किळी काढून ठेवली इकडं. जरा बाहेर घेऊन जाते. बाहेर काय चाललंय बघूया. रामकृष्ण हरी वत्सलाजी. कसे तुम्ही? छान छान. बरे बरे. गारटाय लई. हा काय करताय? कोथमीर निवडते. कोथिंबीरच्या सगळ्या कोथिंबीरच्या गड्डे आहेत हा? हा एवढी? हा ना. वड्या करायच्या का छान? करायचा. कोथिंबीरच्या वड्या. हा मग काय लेक येऊन भेटून गेली, हा. कसं वाटते?
काय वाटायचं मला जसं तुमच्या इथं चांगलं वाटतंय तसं माझ्या पुरीच्या इकडे मला जावं वाटत नाही. असं कसं म्हणावं वच्छला आजी? काय करावं म्हणून मला जाऊच वाटत नाही. बघताय ना तुम्ही, माझी बहीण आली तरी तसंच, भाव आला तरी तसंच, पोरगी आले तरी तशीच, आणि त्या बाईची तर आपली काय बळत नाही. एक दिवस ते आम्हाला हात आलं होतं म्हणून बसत गेलो तिच्या घरी. तिच्या घरी, तिने बळत नेलं आणि ते राहिलेल्या बाळाने. मी काय वळखणार त्याला, ते बाई. मला इथं जसं करमतंय ना, तू इथंच राहायचंय? मला सांगत नाही, मी कशाला काय सांगू. मला इथं वगैरे हाकलू नका हो. म्हणजे अहो कसं हाकलं मी? असं वाटतं का मॅडम हाकलतील तुम्हाला? मला कधीच नाही, मला माझ्या मनात पण येणार नाही. मग असं कसं म्हणताय तुम्ही की हाकलू नका नाही, म्हणून? म्हणजे असं वाटतं का जायचं तुम्हाला? नाही. होय. जायचं नाही एवढं प्रश्न आहे बस. मी कधीच तुम्हाला असं वाटलं का की इथं आतापर्यंत लोक आले? असतं तर मी काय कधीच अशी बोलली नसते. किती वर्ष झालं आता आपल्याला मला इथं? 4 वर्ष झाली का नाही. असं कधी तुम्हाला ह्या 4 वर्षात आठवलं का, आढळलं का की मॅडमने कुणाला हाकलून दिले, नाही, नाही. कुणाची काळजी घेतली नाही, कुणाचे घरचे आले तर त्यांच्या बरोबरच जावा म्हणून असं काही केलंय? कधीच नाही, खरंच नाही. आणि राहावा म्हणून कधी फोर्स केले का तुम्हाला? नाही. उलट तुमच्या मनाची खुशी म्हणते, पण आमच्या मनाची खुशी मला इथं राहायची असेल. माझं ढकलून दिलं गाडीने, उडवून आपल्या गाडीने सुसंत टाकले. आज तुम्ही जर नसता आलं तर मी असते का? असं नाही म्हणायचं, देव असतो तो सगळं करणारा. मग तुम्ही मला देवच भेटले असं नाही, देव नाही कधी करायचं. मी लेक आहे तुमची, हो. आणि ते आता गोष्टी आपण नाही आठवायच्या, बोलायच्या. तिला सांगितले तुला जसा वेळ मिळेल तसा ये बाई भेटायला म्हणले. हा. तुम्ही म्हणला का नाही ये भेटायला म्हणून? भेटायला या म्हणलायचा प्रश्न वेगळाच. भेट बाय आज जा, आलीच तर ये, नाही तर नको दिली. पण मला जर जाऊ द्या. काय माझ्यावर लेट टाईम होता, तो कसला टाईम मला डोळ्याची तरी दिसत होता का बघितलं नाही तुम्ही? झालं आता. ते गोष्टी गेलेल्या गोष्टी आहेत, ते झालेल्या गोष्टी कशाला काढून दुःख करून नाही घ्यायचं? काढत मी मॅडम, पण आता तुम्ही ते जायचं म्हणलं ना तर ते ध्यानावर येतं. आज काय ती घटना होती, आज तुम्ही जर नसतं आलं, माझ्या जागी दुसरं कोणीतरी आलं असतं. कोण येतं? इतके दिवस तिथे 4-5 महिने पडले होते, तिथं पण जायचे, जा म्हणत होते, तर कुठं जायचं प्रश्न. पण देवाने बघा मला दुसरी लेख दिलेला माझ्या लेखीपेक्षा चांगली दिली. बस बस बस, आता परत ह्या विषयावर चर्चा नको, बोलणं नको, काही नको. तुम्ही छान राहा, आनंदी राहा, पहिल्याच्यासारखं राहा. आणि तुम्ही असं डोक्यातला विचार काढून टाका. वरी पण म्हणतो त्या मॅडम मला पाठवत्याल का, काय घाबरायचं नाही, कधीच पाठवणार नाही. तुमची ज्या दिवशी इच्छा होईल, तुम्ही ज्या दिवशी मला म्हणसाल का मॅडम मला नेऊन सोडा, मी लगेच नेऊन सोडत. बरोबर का नाही? बरोबर. आता सगळं विसरून जायचं, पहिल्याच्यासारखं राहायचं. छान मस्त. आता ही कोथिंबीर नीट करायची एवढी. अजून आम्ही पण बसतो, मावशी आहेत, मावशी पण. तुम्हाला जेवढं होईल तेवढं करा. ठीक आहे. हे केळ घ्या ह्याच्यातलं एक. चला मंदाईला ते दिला. हा खावा खावा. त्याची साल नीट कचऱ्यात टाका तिकडं, नाही तर जनावर येतं तिकडं टाका. वरी द्यायचं, जा त्याला होते. वरी पण सगळ्याला द्या. काय मग म्हणून आजी काय चाललंय? शांत बसलो. शांत. चिमण्यांचा आवाज ऐकत चिमण्यांचा आवाज आला, शांत वाटते. रोजच शांत असतं की आपल्या इथं? नाही, आता ऊन इतकं हे आहे ना, हा हा, थोडं झाडाखाली बसलं छान वाटतं. छान वाटते. मस्त. डोक्याला आज बांधलं नाही? नाही, हां खा. मावशीचा चालला इकडं स्वयंपाक. आज काय केलंय? आज मस्त बघा अशी भात केलाय आमच्याकडं. आज आहे ना चपाती नाही, बघू कशाची उसळ केली आहे. हा, मटकीचं मस्त रस्सा उसळ केलंय. परत इकडं वरण आहे. आजचं दुपारचं जेवण उघडा थोडंसं. हां, आजचं दुपारचं जेवण असं आहे. आणि माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटले. मस्त चुलीवरची खिचडी आहे, हिरवी मिरची टमॅटो घालून अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे. आणि आज म्हणजे चपाती नाही, काय नाही काय नाही. मावशी म्हटल्या संध्याकाळी करू ताई चपाती. त्यांची बी जरा पोटं फिटं जरा हे होते तर काय. हां हां, वयस्कर लोक आहेत तर छान खिचडी बनवू म्हटले आज. आणि लय दिवस झाली का नाही खिचडी खाऊन? हां, फार दिवस झाले खिचडी खाऊन. आज मस्त खिचडी खावा. हां ठीक आहे. वरती पण जायचंय मला, मी नंतर जाईल. आता कुठल्याच फुलं लागत नाही आहेत झाडाला. ह्या सोनचाफ्याला पण नाही येत लागत, पण सदाफुलीला सदा फुलं राहतात. बघा ह्याच्यात कसा बसलाय बेंडूक जाऊन. होय,
झाडामध्ये बघा मावशी, ह्याच्यामध्ये आहे ना पार घर केलंय बिंडकुळीनी. हा, आरत्या लावून ठेवतो ना संध्याकाळी त्या आरत्यात. तुळशीचं रोप पडलं होतं ना सगळं, तर तुळशीचं रोप सगळीकडले तुळस येत आहेत आमच्या इथं दारात नाही का. इथं पण ह्या तुळशीची पूजा करतो आम्ही. इथं पण मी ब्रह्मकमळ लावलं होतं ना, खूप छान झाले ते पण झाड, मस्त आले. पण त्याच्या सगळं तुळशीच आल्यात, तुळशीच वापल्यात. इथं हे बेलाचं झाड आहे, किती मोठं झालंय बुड ह्याचं. आणि ही रोजची पूजा माझी. आणि हे उंच गेलंय झाड असं. आणि तिथं मध्ये जरा काय पानं किड्याने खाल्ले का काय काय माहिती, ते वरती शेंडा गेलाय. मस्त इतका चिमण्यांचा कालवा उठलाय ना. हा, कधी भरले दादाने तांदूळ? रामकृष्ण हरी आहे. चालायला लावलं होतं भामाजी तुला, उठभर तिथलं. मग फुफुट्यात गहाणीत बसू नका. इकडं खुर्च्या येतात, तिकडं मोनाजीपाशी 3 खुर्च्या येतात, खाली बसता तुम्ही. कसला चिमण्यांचा कालवा उठलाय. रोहित भरून ठेवतो ना त्याच्यात. हा ना,